तर काल आम्ही गाडी बुक करायला गेलेलो, आतापर्यंत आपली डिश एवढी रेडी झालेली आहे. कसं आहे सर्व, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे अक्षय पाटील 01 म्हणजे आपल्या अक्षय दादाच्या ब्लॉग मध्ये. सो आम्ही आता निघालो बाहेर, या गल्लीमध्ये आपलं हॉटेल आहे. सो हॉटेलवरनं बाहेर निघालोय. बाहेर बघून आपण रिक्षा बुक करतो, कारण आपल्याला आज खूप काही फिरायचं नाही. आज फक्त आपण एक झू आणि आपल्या जेवायला जायचं आहे, तर तेवढंच जाणार आहे. तर बघूया, एन्जॉय करूया. झू दाखवायचं आहे म्हणून आज ब्लॉग स्टार्ट केला, नाही तर ब्लॉग काय आज स्टार्ट होणार नव्हता, कारण की आमच्या याच्यात बॅकअप नाही मोबाईलमध्ये. स्टोरेजचा जाम इश्यू चाललाय. तुम्ही सगळ्यांनी मदत केली तर दादाला नवीन आयफोन घेऊ. पण नाही हे मजाक होता, जास्त सिरियसली घेऊ नका. पण इथे ऑटोच आहे. काल आपली गाडी होती, काल गाडीने फिरवला, आपण ऑटोने ट्रॅव्हल करू. आम्ही ब्लॉग बनवता, तर बोललो आज ब्लॉग बनवूया, कारण झू दाखवायचा, झूचा ब्लॉग झालाच पाहिजे. सो चलो ऑटोवाल्यांशी आपण चर्चा करू. बाबा तर आमचा चर्चा करतोय, बाबा आमचा फ्रेंड. आदमी का 30 रुपये, एक आदमी का 30 रुपये. एक होटल में एक माणसा. अरे कहना क्या चाहते हो? पर सीट हिंदी में बोला. एक आदमी का 30 रुपया. 30 रुपीज. ओके. तर इथून जायच्या वेळेस 30 रुपये सांगितले, तर काका काय कमी करतात का बघू. आना कुछ कम होएगा उसमें? आने का जाने का 50 रुपये. आने का जाने का आना नहीं है, सिर्फ उधर छोड़ना है. सोने का 30 रुपये भैया. हाँ. वो शेयरिंग है. ओके. एक सीट में कितना बचता है? 8 आदमी आराम से बैठो. 8 आदमी. अरे बाबा, 8 आदमी इथं माझी का ठीक आहे. मॅम आपण फायनल करतो आणि मग नंतर किती मध्ये डन होतं तुम्हाला पण सांगणार नक्की. मित्रांनो, आमच्या बाबा थोडी हिंदी काम करू, पण बाबाने जाम चांगली हिंदी बोलले. पण एक म्हणजे की आम्ही इकडे आल्यापासून आम्हाला खूप म्हणजे बार्गेनिंग करायला लागते, कारण इथले लोक ना जे तोंडात येईल ते अमाऊंट बोलतात. म्हणजे आता तरी त्यांनी खूप कमी अमाऊंट सांगितली, नाही तर कोणी 5,000 10,000 असं काही बोलून मोकळं होतं. तर काल आम्ही जेव्हा गाडी बुक करायला गेलेलो गोल्डन टेम्पलसाठी, तर त्यांनी मला किती 8,500 रुपये सांगितलेले 2 जणांसाठी. हां, सो म्हणजे असं गोष्टी आहेत. पण आता बाबा आपला किती डन झाला बाबा? 120 रुपये. त्याच्यात ते पण काय माहिती आहे का, जेवणासाठी थांबून त्याच्यानंतर परत आम्हाला झूला नेणार, झूला सोडणार, बघणार, त्याच्यानंतर ते रिटर्न घेऊन सुद्धा येणार. सो ही टूल काय वाईट नाही आहे. सगळ्यांसोबत डिस्कस करतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला भेटतो. तेपर्यंत वाट बघा आणि झूचा एन्जॉय करा. स्पेशल सीट दिली आम्हाला, खूप स्पेशल बॅकग्राऊंड आणि उरलो तर डायरेक्ट बाहेर. चालू आहे मित्रांनो. रिक्षा फायनल झाल्याने आपण रिक्षा सुद्धा बसलो. 120 मध्ये डन केला आपण. खूप बार्गेनिंग नाही करत बसलो, पण कारण आपल्या 150 रुपये तर त्यांनी सांगितलेच होते, त्याच्यामध्ये 20 रुपये त्यांनी ऍडजस्ट केला. तर ही आपली दुसरी रिक्षा. मित्रांनो आपण फायनल केल्याने आम्हाला सीट कोणती दिली माहिती आहे का? एकदम स्पेशल. बघू शकता, एकदम स्पेशल सीटवर आम्ही बसतो. हे बघा, आपण या रोडला आहेत. मागे तिचे सायन्स वगैरे बघू शकता. आम्ही येतच असतो, या रिक्षाच्या मागे पण जागा आहे, त्या रिक्षाच्या मागच्या स्पेसमध्ये आम्ही बसतो. तर चलो आपण जाऊया आता जेवायला जाणार आहे बुलढाणा हॉटेल. आपण कधी महाराष्ट्र बुलढाणा हॉटेल तिकडे आज येत आहे, बुलढाणा हॉटेललाच जेवण करा. तुम्हाला घरच्या एकदम घरची चव भेटेल, महाराष्ट्राची चव कुठेतरी भेटते. आणि तिरुपतीचं असं तर महाराष्ट्राचं जेवण पण नाही, फोटो भेटते. चलो आपण जेवायला जाऊ, बघूया. मधू कुठे बसलाय तू? कुठे? आमच्या आईस आहेत बाकी इकडे बसलेल्या. हे बघा तिकडे सर्व वगैरे बसल्यात. आणि ती रिक्षा आमची पुढे गेली, कुठे मागे गेली, पुढे गेली ती. चला आपण पण जाऊया. फायनली आम्ही बुलढाणा हॉटेलला आलेलं मस्त पैकी. तर चला आपण जाऊ आतमध्ये. महाराष्ट्रीयन मित्रांनो, आम्ही टेम्पोवाले रिक्षा नेलो. आता शूटची हालत बघा. किती खर्च आला? हा
पहिल्यांदा घेतलेली बुट्टा वाटवायला टेम्पो आम्हाला माहित असेल वॉश कुठे करायचं सांगा दादा. वाटावं लागले हे दिवशीमध्ये खुश ना होईल ना. आणि इथं बघा कसं पाणी भेटतो. 1 रुपया टाकायचा आणि इकडं पाणी येईल. आला का नाही ना येईल आवाज आलाय बघ. कशी सिस्टीम आहे बघा. पाणी वेस्ट नाही केला पाहिजे. इथे 1 रुपया टाकायला लागतं. बघा इथं लिहिलंय पण 1 लिटर पाणी 1 रुपयात. निनंद मला कसा घेऊ आता आहे का. एक नंबर सिस्टीम आहे. पाणी वाया जाणारच नाही. फायनली आम्ही आलेलो आतमध्ये इंटर केलेले आणि हा डिश एक स्वच्छ आपल्या मस्त AC वाला सीट भेटले. तर दादांनो आपण आता आलोय आपल्या बुलढाणा हॉटेलला आणि बुलढाणा हॉटेलचे मॅनेजर किंवा आपण हॉटेल ओनर बोलू शकता यांच्या मार्फत हॉटेल आहे. सो दादा मी एक यूट्यूबर आहे. तर आपण किती वर्षापासून या म्हणजे धंदा इकडे करताय. 5 वर्ष झाले दादा इथे करतायत. आणि कसं म्हणजे काय एक्सपिरियन्स होता सुरुवातीला. काय त्रास वगैरे झाला का तुम्हाला. म्हणजे काय आणि तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणजे इथे असल्यापासून कसं वाटतं लोकांना इथे. जेवण भेटत नाही लोकांना पहिल्याच आल्यानंतर आपले पहिले 150 रुपये थाळी होते. आता 2 महिन्यापासून 165 झाली. तरी रेट आपले कुठं रिजनेबल होते. बरोबर. कारण आम्ही सुद्धा आता 2 का 3री वेळ आम्ही जेवतोय आता आल्यापासून. आणि खरंच आम्ही म्हणजे पोटभर जेवण भेटतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरची चव भेटते. तर म्हणजे खूप खूप धन्यवाद. अशा ठिकाणी येऊन आम्हाला आमच्या घरची चव देण्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद करतो. आणि असं एक सत्कारी करताय तुम्ही खरं बोललो तर. आणि त्यासाठी तुमचं जे बाहेर एक लावलं की तुम्ही मला हॉटेल न समजता एक स्वतःचं घर समजून तुम्ही जे लिहिलंय सौजन्यपूर्वक वर्तणूक करा त्याच्यात एक दिसतं. आणि यांचे हॉटेल आहेत. सो म्हणजे एक खूप छान वाटलं. तर धन्यवाद दादा. सो आपली फॅमिली तिकडे जेवायला बसले. आम्हाला तिकडे जागा नाही पुरली म्हणून आपण इकडे बसलोय. सो चलो. आणि AC सुद्धा आहे. 165 मध्ये आपल्याला AC फूड भेटतो. त्यासाठी पण आपल्याला हे करा. डिश वगैरे तुम्ही बघू शकता प्रॉपर बिस्लरी वॉटर. अख्ख्या तेलंगणामध्ये बघितलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त भेटेल म्हणजे बिस्लरीच्या वेगवेगळे ब्रँड्स. पण इथे तुम्ही बघितलं प्रॉपर बिस्लरी ब्रँड्स फक्त भेटतात. सो चलो आपण जेवणाची वाट बघूया. जेवण वाढायला येतात ते सुद्धा आपले महाराष्ट्रीयन बंधू थोडेफार असतील ते वेगवेगळे आहेत. परंतु ऑलमोस्ट महाराष्ट्राचं वर्क इथे करतात. सो चलो महाराष्ट्र डिश आल्यानंतर महाराष्ट्रीयन डिश बघू आणि तुम्हाला ती सुद्धा कशी दाखवते कशी येते. काय चालू आहे बघा यांच्याकडे. इकडे बघा एक गोल 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 फिरवतात. हे बघ सर्व लहान झाल्यात आमची. मुलाखत देता आई जाणं देता. हे आमच्या आईस आहेत सगळे इकडे बसलेल्या. आहेत सगळे इथे बसलेत जेवायला. ताई आपल्याला इकडे म्हणजे तेलुगू इथे तमिळमध्ये आलो आहे. म्हणजे मी काय जेवायला इथे भेटते तुला महाराष्ट्राची चव. कसं वाटतंय म्हणजे इकडे येऊन पण जरा बरोबर वाटतं का. मग तो पैसे 165 रुपयाचे येतं. मग त्यावर वाढवायला पाहिजे का कमी करायला पाहिजे. बरोबर आहे. 165 मध्ये चांगला देतो का नाही. तुला काय वाटतं आई. काय काय देतो आई तो आपल्याला जेवायला तरी. मग आपल्याकडे आपण आपल्या इकडे समजा एवढा जेवायला घेतला तर आपलं किती बिल होईल अंदाजे एका प्लेटचा. हा आवडे जणांचा 5-6 हजार रुपये बिल होईल असं सांगताय. आम्ही आता 15 ते 16 जण आहोत. आईचं म्हणणं आहे 5-6 हजार रुपये बिल होईल. तर आपल्याला 130 म्हणजे 65 रुपयामध्ये एवढं जेवण वाटतं. नाही बघ हे खेळतायत बघ हे सगळे. तू हे बघ तू काय खाणार. तू काय खाणार. काय खाणार. दही खाणार. त्याला पहिलेच माहिती त्याला दही देणारच वाटतं. सो चलो आपण जाऊया आणि आपल्या सीटवर बसूया. आतापर्यंत आपली डिश एवढी रेडी झालेली आहे. याच्यामध्ये 2 भाज्या आहेत. याच्यामध्ये चण्याची भाजी आणि ही डांगर काय तोडका लिंबू ठेचा लोणचा सलाड पापड आणि रोटी आणि भात नंतर येणार आहे. आणि हे दादासाहेब तिथे वाढायला हे दोघं पण आहेत. खूप छान पद्धतीने वाढतात. सर्वांना पद्धतशीर जेवण वाढतात आणि एकदम सुंदर अशी वाढायची पद्धत बघितली नसेल. सर्वांच्या टाटामध्ये तुम्ही बघितलं की जेवण एकदम शुद्ध म्हणजे व्यवस्थित असते रचना. कुठेही काही वाढत नाही.
सो बघा ही खूप जण आहेत इथे. तुम्ही बघता 4 ते 6 जण असतात. ॲट ए टाइम 80 जण इथे बसतात. तुम्ही बघायला गेलो ना 80 जण ॲट अ टाइम जेवायला बसतात. पण ॲट अ टाइम सर्वांना जेवण वाढल्याशिवाय कोणाला काहीच होत नाही. जेवण वाढून झालं तर मगच ते बाकीच्यांना आतमध्ये येतं. ते पण ताटं उचलून क्लीन वगैरे होऊन मगच सर्वजण आतमध्ये येतात. कुपन सिस्टीम आहे. टोकन तुमच्या टेबलावरून ते उचलून नेणार आणि तेव्हा जेवण वाढायला सुरुवात होईल. एक सुंदर अशी पद्धत आणखी पण कुठे तिरुपतीमध्ये. सो 5 ते 6 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे दादांचा. आणि ते ओनर बघताय तुम्ही त्यांच्या थ्रू म्हणजे संकल्पना आली आणि ते करतायत. सो चांगली एक संकल्पना. चलो आपल्या तर चपाती आली की आपण आपल्या जेवणाला सुरुवात करू आणि मग जेवणानंतर भेटू. कारण त्याच्यानंतर आपण जाणार आहे झूला वाघ बघायला. तुम्हाला पण दाखवतो वाघ. प्राणी संग्रहालयामध्ये आलेलो आहे जुईमध्ये. नाव काय आहे कसला प्राणी संग्रहालय पूर्ण का? श्री व्यंकटेश्वर झूलॉजी. योच का? मग तू काय झू बोलत का? झू म्हणजे त्याच रे प्राणी संग्रहालय. आता आम्ही एंटर करतो मस्तपैकी सर्व आतमध्ये. फोटो सेक्शन झालं इकडे. हो बाई निना आवाज द्यायला. डेंजर वानर आहे वानर. बबन 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 बुबून बबून बुबून ए बबून काही ना. बुबून पहिलाच बुबून दिसले आणि आम्ही आता पुढे चाललो. इथे काय हे माकरच. यो मेंढूल बादशा सारखा चालतोय मेंढूल बादशा. निनाद आणि मी आलोय मस्तपैकी. आता सायकल घेऊ दोघांना. दोनच घ्यायच्या. एक जाऊ ना कांद्यावर. बघू आता किती रेंज आहे हिचा सायकलीचा. तिकडे सायकल जातो बघ तो तिथे ती बघ. सायकलचं या साईडला आणि ना 100 रुपये आहे. आयडिया या सायकल आहे फुल. तिथे कसं नेणार काय बोला कसं काय आयडीवर 100 रुपये इथे दाखवले. डिपॉझिट कितना आयडी है 100 रुपीज. 100 रुपये डिपॉझिट आणि एक आपला 25 रुपये रेंट आहे. हा का? हां 25 रुपये एका सायकलचे एका तासाचे. आयडी दे. आम्ही आता इथे सायकल बघितली आणि एक ब्रेक होते एक ब्रेक नाही. तर आता आम्ही जातो डायरेक्ट चार्जिंग मध्ये. आरामात बसायचं. एकच अवेलेबल आहे. तर फायनली आम्ही आता सायकली बघायला गेलतो. पण आम्हाला सायकल काही ऍडजस्टमेंट झाली ना. लाईव्ह पैसे सांगतात. लाईव्ह पैसे सांगतात. पैसे ठीक होतं. चल 2 घंटे किती सांगतो 300 रुपये. ते याचं ते चार्जिंग वाले सायकलचं. पण आम्ही आपलं ते बोलतो काही खराब झालं. आता पहिले त्यांच्याच गाड्यावर चालत असतील. खराब झाले तर आपण पैसे भरायचं त्यांचं. काही खराब झाला तर वापस ते आम्हाला 2000 3000 असं चार्जेस होता. आपली 2 पायाची पायडल भारी बाई फुकात. मार किक नसाल सुसाट. आता आम्ही आता हरिण बघायला कुठे गेले. बाई बाई बा हरिण. चार्जिंग वाले असेल का नाही. स्वच्छता बाकी होती बाई एक नंबर. ते साईडला कचरा कोणती आहे. ते साईडला काहीतरी आवाज येतोय.
तेव्हा काहीतरी आहे पक्षी. हे बघ इथं ही काढता येईल. काढताय दिसली बाई. हे बघ बॉडी बॉडी बघा रान म्हशीची बॉडी. हा टोंगा काही त्या काय रे? टोंगा काहीतरी बोलतात जरा ते म्हणतो टोंगा. नंबरचे नंबर टोंगा याला काय बोलतात म्हशीचा दुसरा काय होतो त्याची बॉडी बघ ना. बॉडी बघ बाबा त्याची चालते बघ. हा कसला डेंजर आहे बा. असेल तो त्यांचा. हरिण कुठे? हा ते झाडाखाली बसले पा. इथं बसले. तर आता मी कोंबरा मोर एक होले बिले सगळे आहेत ते आता बघू. इकडे बघायला भेटत. कोंबरे दाखवले आणि आता बघू भेटतं का बघायला. निनात कोंबरा दाखवलीला कुठं? या टाईप कोंबरा बनवूनच झाले का? ए रहा नहीं जाता. धरून डायरेक्ट पैसे वाचले. हे इथं झोपरा दिसतं कोंबऱ्यांचा. बाबा कोंबरा आहेत का? मला कोंबरा व्हाईट मोर. वाव अडॉप्ट करायचा का? 25,500 रुपये. जाऊ बाबा. बिल्डिंग भरून न्याव. व्हाईट मोर व्हाईट मोर. गाडी केली देवलो यांच्या धावत जाऊ. गाडीवर ना फिरत आई असंच. निनाद पिल्ली घे ना मोराची पिल्ली. निनाद यो किती मोठा बघ बापा. निना हा बघितला किती मोठा. फोन नाही लागत देतो इकडे आणून दे. कोंबरा नेसला बाबा. कोंबरा इकडे बघूया अजून. कुठे आहे कोंबरा? इकडे काय इथं आहे वाटतं कोंबरा. हे मोरच दिसतात. यो कोंबरा रान कोंबरा वाटतं. रान कोंबरा. यो बघ मोरचा वगैरे. इथं आम्ही कोंबऱ्याला बघतोय. इथं कोंबरा काही दिसत नाही. तिथं जेवायला बसलेलं नाही का? त्यावी काल डायरेक्ट कोंबरा कटिंग त्याही खाल्ला ना जेवायला बसले. बिर्याणी डायरेक्ट जायचं होतं त्यांच्या जेवायला. ते आई बनवले बिर्याणी. कवाच का तर कोंबरा दिसत का नाही. मी आला वाटते पकडून. कुठे आहे ना? दिसत नाही जाऊला.
राजा बसलाय, जंगलचा राजा.